मित्रांनो, माझ्याकडे काल एक पक्षकार आले. त्यांची समस्या अशी होती की त्यांना सोडचिठ्ठी घ्यायची. ते मला काय म्हणाले की साहेब आपल्याला जाहीर सोडचिठ्ठी द्यायची वर्तमानपत्रातून, आणि त्यांच्याजवळ काही वर्तमानपत्र होते. मित्रांनो, तुम्हाला सांगू वाटतं मला की आपल्या हिंदू कायद्यामध्ये अशा जाहीर सोडचिठ्ठीची कुठेही तरतूद नाहीये. तुम्ही जर जाहीर सोडचिठ्ठी वगैरे काही दिली किंवा नोटरी जरी सोडचिठ्ठी करून घेतली तरी त्याला कायदेशीर स्वरूप नाही. अशा प्रकारची सोडचिठ्ठी कायद्याला मान्य नाही. विवाह करण्यासाठी अनेक पद्धती आहेत, परंतु विवाह घटस्फोट करायचा असेल किंवा विवाह विच्छेदन त्याला आपण म्हणतो, ते जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला दिवाणी न्यायालयाचाच दरवाजा ठोठावावा लागतो, हे लक्षात ठेवा. हे जे काही जाहीर नोटिसा वगैरे तुम्ही पेपरमध्ये बघता त्या बेकायदेशीरच आहेत. आता कधी कधी प्रश्न असा येतो, काही पक्षकार येतात, म्हणतात वकील साहेब 4 महिने झालेत लग्नाला आणि आम्हाला तर असं समजलंय की 1 वर्ष झाल्याशिवाय सोडचिठ्ठीची केस दाखल करता येत नाही. तर मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा 2 भाग आहे. एक भाग असा आहे की झालेलं लग्न रद्द व्हावं अशा प्रकारचा अर्ज जर कोर्टामध्ये करता येत असेल आणि करावयाचा असेल तर त्याला काही विशिष्ट अटी आहेत. त्या अटींच्या अधीन राहून आपण लग्न झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत सुद्धा झालेला विवाह रद्द करून मागू शकतो. आणि 1 वर्षानंतर मात्र कलम 13 प्रमाणे हिंदू मॅरेज ऍक्टच्या तुम्ही सोडचिठ्ठीची केस दाखल करू शकता. तसंच एकमेकाच्या जर संमतीने करायची असेल सोडचिठ्ठी तर तशी सुद्धा सोडचिठ्ठी करायची असेल तरी 1 वर्षाचा कालावधी आपल्याला पार करावा लागतो. तर अशा प्रकारचे काही तरतुदी आहेत. आज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर आपल्याला कायदेशीर घटस्फोट हवा असेल तर दिवाणी न्यायालयामार्फतच घ्या. असे जाहीर नोटिसा वगैरे देऊन घटस्फोट होत नसतो. यासाठी हा व्हिडिओ आहे. धन्यवाद.